माननीय राजनाथजी यांनी संकल्पपत्र जाहीर केलं आणि ज्या दिशेनं पुढे जायचंय त्याचा सगळा उहापोह, त्याचा उल्लेख साहजिकच ज्यांच्याकडनं जनतेच्या अपेक्षा आहेत त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतात अशा विश्वासानं आणि एक उत्तुंग झेप भारताची जगाच्या नकाशावरती या काळामध्ये होणार आहे आणि त्यासाठी निवडणुकीमध्ये समोर कुठला संकल्प असला पाहिजे त्या संकल्पपत्राचं जाहीर प्रकटन हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं केंद्र स्तरावर राज्य स्तरावर सगळीकडे होत आहे। आमच्या राज्याच्या सगळ्या प्रसिद्धी माध्यमांनी जास्तीत जास्त पत्रकार बांधवांपर्यंत, प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींपर्यंत महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जायचं ठरवलं। कालच नाशिकला आमची केशव उपाध्यायांची नाशिकला पत्रकार परिषद झाली। काही जण प्रत्येक जिल्ह्यामध्ये, काही जण वेगवेगळ्या जबाबदारी दिलेल्या आहे। आज नंदुरबारची पत्रकार परिषद झाली, दुपारी धुळ्यामध्ये झाली आणि आता जळगावमध्ये आपल्याशी संवाद साधण्याकरता या ठिकाणी आमचे सहमुख्य प्रवक्ते अजितजी चव्हाण आले। मी जरा येण्यासाठी आम्हाला थोडा 15-20 मिनिटं उशीर झाला, मी जास्त काही आपला वेळ घेणार नाही। मी अजित चव्हाणांना विनंती करतो की आपण संवाद साधावा। या ठिकाणी आपले संवाद साधत असताना साहजिकच सगळे जळगावचे पदाधिकारी, मान्य जळकर महाराज, मंडळीताई, अजयदादा, बाकी सगळे प्रसिद्धी माध्यमांचे सगळे पदाधिकारी आणि जिल्हा पदाधिकारी या ठिकाणी आहेत। मी अजित दादांना विनंती करतो त्यांनी आपल्याशी संवाद साधावा। पत्रकार मित्रांनो नमस्कार। आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय उज्ज्वलाताई, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मौली जळकेकर महाराज, डॉक्टर राधेश्याम चौधरी जे लोकसभेचे प्रमुख आहेत, प्रदेशाचे सचिव माननीय अजयदादा भोळे, महानगराचे सरचिटणीस अरविंदजी देशमुख, महेशजी जोशी, अमित भाटियाजी, जितेंद्र मराठेजी, विशालभाई आमचे त्रिपाठी, मनोजजी भांडारकर, आमचे मोळकरजी जे माध्यमाच्या समन्वयाचं काम बघतात, हे सगळे मान्यवर आम्ही आज आपल्यासमोर संकल्पपत्र आमच्या सरकारचं काय असेल त्यासाठी आज आपल्या भेटीला मी आलोय। माझी आमच्या पक्षाकडून आपल्याला एक विनंती आहे की आपण अधिकाधिक मतदारांपर्यंत हे पोहोचवावं। आपण लोकशाहीचे चौथे स्तंभ आहात, ते अधिकाधिक पत्र संकल्पपत्र आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवावं अशी मी आपल्याला विनंती करतो। एक 5 ते 10 मिनिटांचा उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण मला माहिती आहे कामाची वेळ असते, मी पत्रकार आहे, त्यामुळं आपल्या सगळ्यांची अतिशय मनापासून मी दिलगिरी व्यक्त करतो। मित्रहो, उत्तर महाराष्ट्रातल्या मतदार बंधू भगिनींना मला याची आठवण करून द्यायची आहे की 6 दशकामधल्या काँग्रेसच्या ज्या काळामधल्या समस्या होत्या त्या 10 वर्षात मोदी सरकारनं संपवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मोठं यश आलं असं दिसतंय। आज आपण देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेला, आत्ताच मी विदर्भामध्ये होतो, पश्चिम महाराष्ट्रात होतो, मागच्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रातच होतो, लोक निवडणुकीची वाट बघतायत आणि कधी आम्ही मोदींसाठी मतदान करतो अशी परिस्थिती देशामध्ये। या संकल्पपत्रामध्ये काय तर आम्ही येत्या काळामध्ये समान नागरी कायदा, एक देश एक निवडणूक, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवावी असं माझं आव्हान असेल की 70 वर्षावरच्या सर्व नागरिकांना मोफत उपचार, 3 कोटी लखपती दिदींसह देशामधल्या महिलांचं आर्थिक सक्षमीकरण या आमच्या संकल्पपत्रामध्ये आहे। युवकांचा कौशल्य विकास असेल, रोजगाराभिमुख उत्पादनाची नीती असेल, गरिबांना आर्थिक बळ देण्याकरता 5 वर्ष मोफत धान्य, घराघरामध्ये पाईपद्वारे गॅसची जोडणी, 1 कोटी घरांना मोफत सौरवीज असेल, विनातारण व्याजमुक्त कर्ज योजनेतून महिला आणि उद्योजकांना प्रोत्साहन असेल, शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांचं अर्थसहाय्य, अशा वेगवेगळ्या योजना आहेत। मी ते सगळंच वाचून दाखवून तुमचा अधिक वेळ घेणार नाही, कारण ते प्रसिद्ध करण्याकरता त्याच्यामध्ये काय काय आहे त्याचा सार मी आपल्याला देणार आहे। पण मला एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगायची की काँग्रेस सारखा हा आश्वासनांचा अगदी पेटारा नाहीये, ही मोदींची गॅरंटी। आणि आपण बघितलं की अगदी रेल्वेपासून ते अवकाश संशोधनापर्यंत मोदींच्या कार्यकाळामध्ये किती बदल झालेला आहे। देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवरची प्रतिमा असेल किंवा मागच्या 10 वर्षामध्ये माननीय मोदीजींच्या द्रष्टे आणि विकास केंद्रीय नेतृत्वामुळे काँग्रेसनं निर्माण केलेली प्रत्येक समस्या सोडवून
देशाला समृद्धीचा मार्ग सापडला आणि येत्या निवडणुकीत आपकी बार 400 पार असा कौल देऊन जनता हा मार्ग अधिक प्रशस्त करेल असा मला विश्वास आहे. 2047 पर्यंत जगामधल्या समृद्ध देश म्हणून ताठ मानेनं भारत नेतृत्व करेल असा विश्वास मोदीजींनी आपल्या देशाला दिलेला आहे. आणि मला खात्री आहे की भारतीय जनता पक्षाचे आम्ही सर्व कार्यकर्ते माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली या संकल्पपत्रामधला एकूण एक शब्द खरा करण्याकरता आम्ही प्रयत्न करू. आपण बघितलं असेल, राम मंदिराच्या करता आम्ही खारीचा वाटा उचलला, कलम 370 रद्द झालं. आम्ही नुसती आश्वासनं देत नाही तर त्या आश्वासनांची पूर्तता करतो. पीक विमा योजना विशेषतः मी याच्यामध्ये उल्लेख केला की अधिक आपल्याला मजबूत करायची शेतकऱ्यांसाठी. विशेषतः गेल्या 5 वर्षामध्ये आपण आधारभूत किमती ज्या आहेत त्याच्यामध्ये मोठी वाढ केलेली आहे. डाळी आणि खाद्यतेल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या छोट्या छोट्या गोष्टीत मोठी मोठी कृती लपलेली असते. आपण पाहिलं असेल मिलेट्सच्या बाबतीमध्ये मोदीजींनी जी जनजागृती केली, त्यानंतर मिलेट्सची खपत देशामध्ये कशी वाढली हे आपण बघितलं. तर येत्या काळामध्ये पीक विमा योजना आम्हाला मजबूत करायची आणि विशेषतः डाळी आणि खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये आपला देश पूर्णपणे आत्मनिर्भर करण्याकरता आणि श्री अन्नाला जगभरामधल्या बाजारपेठा उपलब्ध करून देणं, नैसर्गिक शेतीचा विकास अशा ठोस योजना आहेत. रेल्वेच्या बाबतीमध्ये रेल्वेचं जाळं वाढवून प्रवासी वाहतुकीची क्षमता अधिक आपण वाढवणार आहोत. दरवर्षी 5000 किलोमीटरचे नवीन रेल्वे मार्ग तयार करण्यात येतील. रेल्वे अपघात टाळणारी कवच यंत्रणा, वंदे भारत, अमृत भारत, नमो भारत ट्रेनचा विकास आणि निर्मिती ही देशामध्येच होणार आहे. आपण बघितलं असेल की वंदे भारतच्या निमित्तानं आपण एखाद्या रेल्वे क्रॉसिंगवरती असू किंवा स्थानकापासून रेल्वे ट्रॅकपासून जर प्रवास करत असू तर ती जाणारी ट्रेन बघितल्यानंतर खरोखर अभिमान वाटतो की ही भारतीय रेल्वे आहे. आणि मुख्य आमचे जे याच्यामधले मुद्दे आपल्याला माहिती आहे, मोदीजींनी सांगितलं की या देशामध्ये शेतकरी, महिला, युवा, कामगार याच जाते यांच्याकरता ठोस काम येत्या काळामध्ये केलं जाईल. तरुणांकरता पारदर्शक भरती प्रक्रिया राबवली जाईल. पेपर फुटीच्या विरोधामधला अतिशय कडक कायदा केला जाईल. स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी आणि कौशल्याची क्षितिज विस्तारण्याकरता विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येईल. ग्रामीण भागामधल्या आमच्या ज्या महिला भगिनी आहेत, आपण बघितलं असेल या लखपती दिदींच्या चेहऱ्यावरती किती स्वास्थ्य असतं. एखाद्या अंत्योदयासाठी धडपडणाऱ्या दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबाला जेव्हा त्या कुटुंबातली आमची भगिनी लखपती होते तिचा आनंद फार मोठा असतो. आणि मला असं वाटतं की येत्या काळामध्ये आम्ही या सर्व क्षेत्रामध्ये जे संकल्पपत्रामध्ये माननीय मोदीजींनी ठेवलंय त्याच्यामध्ये काम करण्याकरता कटिबद्ध असू. भारत ही येत्या काळामध्ये मोठी आर्थिक शक्ती म्हणून अधिक ताकदीनं उदयाला येणार आहे. देशामध्ये सांस्कृतिक जागरणाची प्रक्रिया जी आहे ती फार वेगवान झाली आहे. काशीचा कॉरिडॉर, अयोध्येमधल्या राम मंदिराचं पुनर्निर्माण, सांस्कृतिक वारशाचा विकास, संस्कृती परंपरा यांचं जतन संवर्धन करण्याकरता विशेष निधी दिला जाईल. संस्कृती परंपरांच्या करता एक बघा याच्यामध्ये वेगवेगळे क्लस्टर्स, कॉरिडॉर्स माननीय मोदीजींच्या मनामध्ये आहे. मरुभूमी कॉरिडॉर, आमची वाळवंटामधली तीर्थक्षेत्र आहे किंवा पर्यटन स्थळ आहे त्यांचा विकास. रामाचा एक कॉरिडॉर जिथनं भगवान रामाचा प्रवास झाला त्या भागामधली सर्व पर्यटन स्थळं विकसित केली जाणार आहे. भगवान बुद्धाच्या नावाने एक कॉरिडॉर विकसित केला जाणार आहे. त्याच्यामध्ये अगदी आसपासच्या देशामधले सुद्धा आपण भाग त्याच्यामध्ये घेणार आहोत. मग नेपाळ असेल, श्रीलंका असेल, जिथून भगवान बुद्धानं धम्माचा मार्ग प्रशस्त केला त्या सर्व ठिकाणी ही भारताची ओळख आहे जगामध्ये. याकरता लोक येतात आणि इतकी वर्ष काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये या भारताच्या बहुसांस्कृतिक वारशाबद्दल कुठलंही काम झालं नाही. ते काम मोदीजींनी मागच्या काही वर्षामध्ये करून दाखवलंय. त्याचा मार्ग पुढच्या काळामध्ये अधिक प्रशस्त होणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, संपूर्ण देशामध्ये समान नागरी कायदा असावा अशी महामानव विश्वरत्न घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती. ती 75 वर्षामध्ये पूर्ण झाली नाही. बाबासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण करणार आहोत.
संपूर्ण देशामध्ये समान नागरी कायदा येत्या काळामध्ये लागू करण्यात येईल. भारतीय सभ्यतेची जी प्रतीक आहे ती पुनरुज्जीवित केली जातील आणि देशामध्ये वेगवेगळ्या विषयात फॉरेन्सिक नेटवर्कचं बळकटीकरण करण्यात येईल. आपण बघितलंय की कायदे बदलले आपण आणि ते नुसतेच बदलल्यानंतर ते अधिक बळकट केले आणि नागरिकांना ब्रिटिशकालीन कायद्यामध्ये एक प्रकारे आरोपीचे की काय अशा पद्धतीची जी वागणूक होती ते बदललंय. तसं आपण फॉरेन्सिक नेटवर्कचं बळकटीकरण करणार आहोत. त्यामुळे जलद गतीने खटले चालतील, पुरावे लवकर येतील, दोषारोप पटकन सिद्ध होईल, आरोपींना शिक्षा होईल. सुरक्षा दलांची सक्षम वृद्धी, सीएची व्यापक अंमलबजावणी, एक देश एक निवडणूक या धोरणाची अंमलबजावणी ही देखील या संकल्पपत्रामधली मोदींची गॅरंटी असेल. या देशाचा मूळ मालक आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणाचा देशव्यापी कार्यक्रम राबवण्याचा माननीय नरेंद्र मोदीजींचा संकल्प आहे. 2019 मध्ये मोदी सरकारनं जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यामध्ये आम्ही 75 आश्वासनांची पूर्तता केली. मला असं वाटतं देशाच्या स्वातंत्र्यानंतर कुठला सत्ताधारी पक्ष जेव्हा निवडणुकांना सामोरं जातो त्यावेळेला आम्ही काय पूर्ण केलं हे अतिशय आत्मविश्वासानं सांगणारं हे पहिलं सरकार असेल. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या या संकल्पपत्रामधल्या गोष्टींचा उल्लेख या पत्रामध्ये आहे. तो आपण प्रसिद्ध करावा, अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचवावा अशी माझी आपल्याला विनंती असेल. आपण इतर त्याच्यावर जास्त मी अधिक भाष्य करणार नाही, पण आपण सगळं ते लोकांपर्यंत पोहोचवावं अशी माझी विनंती असेल. यावरचे आणि इतरही प्रश्न काही आपले असतील तर त्या म्हणतो. सर मेरा क्वेश्चन है कि अब तक जो है वो भाजपा की सत्ता थी, लेकिन जो आपने बताया कि गरीबी हटी नहीं है तो वो सारे मुद्दे, और दूसरा कि आपने जो बोला है कि 5 साल तक मुफ्त धान्य दिया जाएगा, तो ये सारी बातें अब तक क्यों नहीं की गई? क्योंकि अब तक तो भाजपा की सत्ता थी. मेरी बहन, ये इलेक्शन आ रहा है इसीलिए आप लोगों को आकर्षित करने के लिए ये सारे मुद्दे आप मतलब संकल्प पत्र में दे रहे हैं. आप उसमें ठीक से पढ़िए, उसमें डिटेल में ये जानकारी है. और ये मैं कहूँ इससे अच्छा आप गूगल पर चले जाइएगा, इंटरनेट पे आपको जो तटस्थ संस्था है उसमें से कितने लोग गरीबी रेखा के ऊपर आए इसका प्रमाण आपको मिल जाएगा. और रही बात आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का एक सपना यह है कि इस देश में कोई भी गरीब भूखा नहीं सोए. जितने लोगों को मोदी सरकार के रहते मुफ्त अन्नधान्य दिया गया पूरे देश में, वो दुनिया की अब तक की सबसे बड़ी मुहिम थी कि जो लोग अंत्योदय की रेखा के नीचे है उन तक अनाज पहुंचाया गया. और मुझे लगता है कि दुनिया का सबसे बड़ा ड्राइव था, शायद इसके बारे में आपको पता होगा, वो हमारी सरकार में. सर एखादा चुकीचा जर व्यक्ती असेल तर आपण त्याचं नाव घेत नाही, परंतु भाजपाचं जेव्हाही काही भाषण सुरू होतं कुठल्या ठिकाणी असं देशामध्ये कुठे, पण काँग्रेसचं नाव घेतल्याशिवाय ते सुरुवात होत नाही, असं का? काँग्रेसचं नाव घेतल्याशिवाय राजकारणामध्ये म्हणजे मला असं वाटतं की आपण संसदीय लोकशाहीमध्ये आहोत आणि विरोधक आणि सत्ताधारी हेच एकमेकांबद्दल बोलतील. मतलब खुद को अच्छा बताना हो तो दूसरों पे कीचड़ उछालना जरूरी होता है. मेरी बहन देखो, गुरुजी भी बाजू से मुझे बोल रहे, उससे फर्क सुस्पष्ट होता है. आप 2014 के बाद का भारत, इसमें वही सारी चीजें हैं. और मैं ये मानता हूं कि 6 दशक कांग्रेस ने जो चीजें पेंडिंग रखी वो हम बड़े पुरजोर तरीके से कर रहे हैं और हमने बताया है कि हमने क्या क्या पूरा किया और आगे हम क्या करने वाले हैं. तो मुझे तो लगता है कि देखिए, अब ये उनका दुर्दैव है कि उनका लीडर ऑफ ऑपोजिशन भी वो बना नहीं पाते, पर इसका हम तो कुछ नहीं कर सकते. ये बहुपक्षीय है जिसको डेमोक्रेसी जो हमारे देश में है, तो इसमें तो ये बड़ा अनूठा उदाहरण होता है कि हम एक दूसरे के प्रति जो है इन्होंने क्या किया उन्होंने क्या, ये तो हमको बोलना ही होगा. और रही बात ये, इसमें अच्छी तरीके से क्या सही है क्या गलत है पहुंचाने वाले आप लोग. भाजपच्या जाहीरनाम्याविषयी
पद्धतीशी माहिती दिली. काँग्रेसचा पण जाहीरनामा समोर आलेला आहे. भाजपचे सहमुख्य ते आहातच, पण जाणकार पत्रकार देखील आहात. तुम्ही कसं क्रिटिसाइज करता काँग्रेसच्या जाहीरनाम्याला? मी आता गाडीमध्ये येताना एका कोल्हापूर जिल्ह्यामधल्या एक आजोबांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि ती मी ऐकत होतो. त्यांना इतका धक्का बसला की मला असं वाटतं मी खानदेशातला आहे, मी जळगाव जिल्ह्याचा आहे. 47ला टोळीवाल्यांनी आपल्या देशामध्ये, पाकिस्तानी सैनिकांनी आपल्या देशामध्ये घुसखोरी केली, आक्रमण केलं. तो काळ, मधल्या युद्धांचा काळ पकडून माझ्या जळगाव जिल्ह्यातूनच लाखो सैनिक ज्या काश्मीरसाठी शहीद झाले आणि ज्या कलम 370 मुळे पुढे ही जखम बळबळती राहिली, भारतीय जनता पक्षानं सत्तेत आल्यानंतर त्याची कायमस्वरूपी उपाययोजना केली. तो 370 हटवला. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये काय आहे आम्ही तो पुन्हा देऊ. मला असं वाटतं याच्यापेक्षा भयानक काही असूच शकत नाही. म्हणजे या देशाच्या सार्वभौमत्वावरती हल्ला करणारा असा जाहीरनामा यापूर्वी, म्हणजे भारतीय जनता पक्ष, काँग्रेस हे सगळं राहू देत, देशाच्या विरोधात. माझ्या जळगाव जिल्ह्यामधलं असं एकही गाव, वाडी, वस्ती, तांडा नसेल की जिथला मुलगा काश्मीरच्या सीमेवरती शहीद झालेला नाही. माझा भाऊ याच जिल्ह्याचा सुपुत्र आहे. सुरक्षेच्या कारणामुळे मला त्याचं नाव सांगता येणार नाही. सैन्य दलामध्ये अधिकारी आहे आणि तो आता सध्या पाकिस्तानच्या बॉर्डरवरती काश्मीरमध्ये सेवा देतोय. म्हणजे आम्ही सैनिक देणाऱ्या कुटुंबामधले आहोत. तो जाहीरनामा वाचल्यानंतर राजकारण बाजूला ठेवून, म्हणजे बोलताना सुद्धा माझ्या अंगावरती शहारे उभे राहिले. हे राजकारण नाहीये साहेब. असं कसं करू शकतो एखादा राजकीय पक्ष? आणि काय परिस्थिती आहे वायनाडमध्ये, ज्यांना कडेवर घेऊन राहुल गांधी फिरतात त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार दिले. म्हणजे देशाच्या विरोधातल्या गोष्टींचं आश्वासन कुणाकरता देत आहेत? कोण काँग्रेसचे मतदार? मला तर असं वाटतं सगळ्यात आधी हा जाहीरनाम्यामधला हा मुद्दा कसा असू शकतो याचं उत्तर लोकांनी विचारलं पाहिजे. आणि मला असं वाटतं ते मतदानाच्या दिवशी कमळावरती बटन दाबूनच लोक याचं उत्तर देतात. म्हणजे इतका देशविरोधी जाहीरनामा, इतका लांगोलचालन करणारा जाहीरनामा, इतका देशाच्या सार्वभौमत्वावरती उठलेला जाहीरनामा स्वातंत्र्यानंतर या देशात कुठल्याही राजकीय पक्षानं प्रसिद्ध केला नसेल. मला असं वाटतं हा जाहीरनामा नाहीये तर काँग्रेसनं स्वतःला संपवण्याचा काढलेला फतवा आहे. देशाच्या लोकांनी आता विचार केला पाहिजे. अशा पद्धतीनं 370 परत देऊ. गावागावामधल्या ज्या शहीदांनी रक्त सांडलंय, आम्ही असे लोक, आमचे नेते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचा आनंदवित छळ करून काश्मीरच्या तुरुंगामध्ये, याच आता जे निवडणुकीला उभे आहेत ओमर, यांच्या आजोबांनी श्यामाप्रसाद मुखर्जींचा खून केला. आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं या मुद्द्यासाठी बलिदान झालं आणि त्याच्यामुळे स्वाभाविक आमच्याकरता हा अतिशय भावनिक आणि चीड आणणारा मुद्दा आहे. जनतेने याचं नक्की काँग्रेसला उत्तर विचारलं पाहिजे. चव्हाण साहेब, मागील 10 वर्षाच्या भाजपच्या कार्यकाळात जळगाव जिल्ह्याला नेमकं काय मिळालं, काय सांगू शकतो? हे मला असं वाटतं जळगाव जिल्ह्याच्या बाबतीत नुसतं एका जिल्ह्याच्या बाबतीत बोलण्यापेक्षा म्हणजे मला त्याची प्रश्न उत्तर सगळीच माहिती आहे. परंतु मी 2006 पासून प्रत्येक निवडणूक कव्हर करायला इथेच होतो. त्या मुद्द्यांचं उहापोह अनेक वेगवेगळ्या अँगलने केलेलं आहे. मला असं वाटतं नुसतंच एका जिल्ह्याला काय मिळालं याचा विचार करण्यापेक्षा हे संकल्पपत्र आहे. आणि जळगाव जिल्ह्याला काय मिळालं, जळगाव जिल्ह्यातल्या उत्तर महाराष्ट्रामधल्या म्हणजे साधा छोट्या छोट्या गोष्टी मी आपल्याला सांगतो की आतापर्यंत इथे ज्या ज्या प्रश्नांवरती काँग्रेसच्या काळामध्ये फक्त नुसतं निव्वळ राजकारणच झालं, उत्तर महाराष्ट्राला आलेला भरघोस निधी, अगदी वैद्यकीय महाविद्यालयांपासून जे अनेक वर्षांचे प्रश्न प्रलंबित होते, केंद्र पातळीवरच्या अनेक गोष्टींच्या बाबतीत महाराष्ट्राला काय मिळालं, देशाला काय मिळालं, या सगळ्याचा याच्यामध्ये सखोल उल्लेख आहे. आणि मला असं वाटतं की केंद्र सरकारनं इतके दिवस जी धोरणात्मक कामं केली त्याच्यातनं एकाच जिल्ह्याला काय मिळालं याचं सार करण्यापेक्षा ही देशाची निवडणूक आहे, मुद्द्यांची निवडणूक आहे, सर्वोच्च कायदेमंडळामध्ये जे लोक
निवडून जाणार आहेत आणि देशाच्या प्रश्नांवरती आपले मुद्दे मांडणार आहेत, त्या विषयांवरती अधिक चर्चा व्हावी. कारण मग जळगावला काय मिळालं तर त्याच्यावरती मग अनेक दावे प्रसिद्ध होतील. मी जळगावचा आहे, तर संकल्पपत्र देशाचं आहे, आपण त्याच्यावरती बोलूया असं मला वाटतं. आरक्षणाची जी मर्यादा आहे 50% येणार आहे, सध्या आपल्या महाराष्ट्रात आरक्षणावरून मुद्दा पेटलेला आहे. तर भावनिक म्हणजे लोकांच्या मनाला भावणारा हा विषय त्यांनी पुढे केलेला आहे. तर नेमकं भाजप त्या विषयाकडे कसं पाहते? भारतीय जनता पक्षाने मराठा आरक्षणाच्या बाबतीत अतिशय ठोस, म्हणजे आपण या निवडणुकीमधल्या ज्वलंत प्रश्नाच्या बाबतीमध्ये संदर्भ देऊन हा प्रश्न विचारला आहे. परंतु आपण एक लक्षात घ्या, देश पातळीवरती आमची भूमिका कधीच लांगुल चालनाची नसते, ती यापुढेही असणार नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले, आता मागच्याच आठवड्यामध्ये त्याच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली, तो विषय न्यायप्रविष्ट आहे. परंतु आमच्या सरकारची एक लाईन मी आपल्याला सांगतो, यापूर्वी सुद्धा माझे नेते आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण आम्ही दिलं, ते हायकोर्टामध्ये टिकवलं. आता सुप्रीम कोर्टामध्ये हा वाद प्रलंबित आहे. जे आरक्षण दिलंय ते न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्या बाबतीत जास्त बोलणं योग्य होणार नाही. परंतु सरकारनं दिलेल्या आश्वासनातून सरकार तसूवरही ढळणार नाही. आणि आता मला खूप गोष्टी माहिती आहेत. मी त्याच विषयामधल्या तज्ञांशी चर्चा करण्याकरता आणि एका वेगळ्या विषयाकरता दिल्लीत होतो. मला खूप कॉन्फिडन्स आहे की त्या विषयावरती सुप्रीम कोर्टात आतापर्यंत आमचं सरकार, मागच्या सरकारनं ज्या चुका केल्या त्या टाळून मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलंय, देवेंद्रजींनी जे आश्वासन दिलंय, ते आश्वासन टिकवण्यात आम्ही 100% यशस्वी ठरू. आणि तुमचा जो प्रश्न आहे त्याचं स्पष्ट उत्तर आहे, आम्ही आमच्या निश्चयापासून ढळणारे लोक नाही आहोत. आम्ही काँग्रेससारखं लांगोल चालण्याचं राजकारण करणार. माझा प्रश्न मुळात तो होता की त्यांनी आरक्षणाचा म्हणजे सगळा विषय आरक्षणाचा या ठिकाणी आरक्षणाचं लिमिट वाढवलं पाहिजे. लांगोल चालनाचं राजकारण भारतीय जनता पार्टी कधीच करत नाही. म्हणजे मग 50% आरक्षण या- करण्याला भारतीय जनता पार्टीचा विरोध आहे का? भारतीय जनता पार्टीचा 50% आरक्षण क्रॉस करायला विरोध नाही. आपण इतर राज्यामध्ये स्थानिक पातळीवरती आरक्षण आंदोलनामध्ये झालेले लढे, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, त्या राज्यांनी घेतलेले निर्णय ते भारतीय जनता पार्टी शासित आहे. परंतु आपण एक लक्षात घ्या, काँग्रेसचं कायम आणि कायम अशाच पद्धतीचं धोरण राहिलेलं आहे. आम्ही ज्या मुद्द्यांवर बोललो त्या मुद्द्यांवरती बोलायला पाहिजे. काय तुम्ही काम केलं ते बोलायला पाहिजे ना. आम्ही तुम्हाला हे देऊ, म्हटलं ना सर की आम्ही सरकार आल्यानंतर आम्ही हा निर्णय काँग्रेसच्या, तुम्हाला आठवत असेल सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले, निवडणुका होत्या, मी तेव्हा पत्रकारितेतच होतो. काँग्रेसने एक आश्वासन दिलं होतं, आम्ही संबंध राज्याला वीज फुकट देऊ. आणि नंतर त्यांनी सांगितलं पहिल्याच पत्रकार परिषदेत ती प्रिंटिंग मिस्टेक होते. ते आता ही प्रिंटिंग मिस्टेक होती असं काँग्रेसने तेव्हा सांगू नये, म्हणजे मिळवलं. आता आपण त्यावेळेला काँग्रेस काय भूमिका घेईल याची आपण वाट पाहू. तुम्ही का त्या विषयासंदर्भात आता तुम्ही म्हटले की आम्ही घेतलेला निर्णय आणि अप्रविष्ट असल्यामुळे त्याच्यावर जास्त बोलणं उचित होणार नाही. पण मी अतिशय स्पष्ट- इथं अडकलाय सर. मी अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगितलं की आता जे आरक्षण आहे, इतर लोकांवरती आरक्षणाच्या मर्यादा वाढवल्यानं काही गोष्टी अन्याय्य ठरतात का याचाही विचार कोणतरी केला पाहिजे. आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं ना, ते टक्केवारीच्या घोळात न फसता सरकारने आश्वासन दिलंय मराठा समाजाला. आणि दुसरा एक विचार केला पाहिजे, मी अनेक वर्ष मराठा आरक्षणावरती बोलतो, गेली 15 वर्षाहून अधिक काळ मी त्या प्रश्नाशी संबंधित आहे. आजच युपीएससीचा निकाल लागलाय, 17 मुलं सारथीच्या माध्यमातून ज्यांना आमच्या सरकारनं मदत केली होती ती IAS झाली. नाशिक विभागामधली, आपल्या उत्तर महाराष्ट्रामधले 7 लोक त्याच्यामध्ये सारथीच्या माध्यमातून, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून काय आहे, काम करून उत्तर दिलं पाहिजे. आम्ही काम करून उत्तर देतो. काँग्रेसच्या सारखं नंतर आम्ही सांगणार नाही ही प्रिंटिंग मिस्टेक होती, आम्ही बोलतो ते करून दाखवतो. उत्तर नाही मिळालं सर. काँग्रेसने जो स्टँड घेतलेला आहे काँग्रेसची विश्वासार्हता काय, आरक्षणाची मर्यादा वाढव, त्या विषयावर तुमचं काय म्हणजे माझी भूमिका, मी
टाकावं लागतं. पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे. भारतीय जनता पक्षाची स्पष्ट अशी भूमिका आहे. आम्ही लांगुल चालन करणारी आश्वासनं देणार नाही. ज्या ज्या समाजाला आरक्षणाची गरज आहे, ज्यांना असं वाटतं, मी समाजाचाच घटक आहे, ज्यांना असं वाटतंय आम्हाला आमच्यावरती अन्याय झालाय, त्यांच्याकरता काँग्रेसनं काय केलं? आज काँग्रेसला असं आश्वासन देण्याची वेळ का आली? इतके वर्ष काँग्रेसनं काय केलं? आम्ही काय केलं ते मी सांगतो ना आपल्याला. आपण त्याच मुद्द्यावरती अडकून राहण्यापेक्षा आम्ही काय केलं ते मी अतिशय आत्मविश्वासानं सांगतोय. आपण ते नक्की छापा. आणि मी अंडरलाईन करून तुम्हाला सांगतोय, अतिशय महत्वाच्या भावनिक मुद्द्यांवरती आश्वासन द्यायचं ऐन निवडणुकीच्या वेळेला आणि नंतर पळ काढायचा हा काँग्रेसचा इतिहास आहे, तो भारतीय जनता पार्टीचा इतिहास नाही. ताजं उदाहरण मागच्या निवडणुकातलं मी सांगितलं. वीज मोफत देऊ म्हणून शेतकऱ्यांची मतं घेतली. पुढच्या काळामध्ये काय झालं होतं ते आपल्याला माहितीये. आज ऊर्जा खातं कोणाकडे आणि लोडशेडिंग किती आहे ते हा सूर्य आणि हा जयद्रथ. सर आपण एक मेरा तो एक मुद्दा था. माझं आपल्याला प्रति आव्हान रेकॉर्डवरती असं कुठलं आश्वासन दिलं होतं का? 15 लाखाचं होतं. ते भाजपचे वरिष्ठ नेते सांगतात. मला आपल्याला रेकॉर्डवरती आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. रेकॉर्डवरती असं कुठं आहे मला ते तुम्ही दाखवा. आणि ज्या योजनांच्या माध्यमातून आणि ज्या अंत्योदय करणाऱ्या सर्वसामान्यांच्या पर्यंत जाणाऱ्या योजनांच्या माध्यमातून मोदी सरकार थेट अकाउंटमध्ये अन्नधान्याच्या माध्यमातून घराच्या रूपानं आणि इतर सगळ्या रूपानं सबसिडी देते असं समजा. हे त्यातलंच थोडं पुढे येतंय. सर कोरोना काल में जो नोटबंदी था, एक मिनट, कोरोना काल में जो नोटबंदी की गई उसके कारण भी लोगों ने भाजपा को माइंड में रखा हुआ है और जो थाली और चमचे कोरोना के टाइम पर बजवाने लगवाए हैं लोग उसको भी नहीं भूले हैं. और दूसरी बात जैसे कि आप बोलना भी नहीं चाहिए. तो सिर्फ कोरोना जैसी भयंकर बीमारी थी और उस टाइम पर थाली और चमचे बजाने के लिए बोला बोलना भी गया नहीं चाहिए. था. तो ये कितना सही है. और सर सुनिए ना, सेकंड मेरा कि जैसे कि आप बता रहे हो कि मैं खुद भी एंकर हूँ, मैं खुद ही रिपोर्टर हूँ, वैसे ही हम लोग भी पब्लिक में घूमते हैं. तो पब्लिक में जो है एक चर्चा है कि कांग्रेस के कार्यकाल में अब तक लोगों को समाज कौन सा व्यक्ति कौन से समाज का ये पता नहीं था, लेकिन जब से भाजपा की सरकार आई है तब से लोगों को पता चलने लगा है. इवन बच्चे को भी पता चलता है कि ये कौन से कास्ट का, ये कौन से कास्ट का है. तो भाजपा ने कहीं ना कहीं जात भेद करवाया है. ये मेरा सवाल है. तो इस बारे में आप क्या कहना चाहोगे? मेरी बहन, सर मराठी नहीं अपेक्षित है. मला तुमचा पत्ता द्या, मी तुम्हाला काही साहित्य पाठवतो. आणि देशातल्या सगळ्यात मोठे वांशिक हिंसाचार दंगली या कोणाच्या कार्यकाळात झाल्या ते आपल्याला कळेल. आमचा नारा सबका साथ सबका विकास आहे. आणि कोरोनाच्या काळामध्ये जे झालं ते लोकांनी निश्चित लक्षात ठेवलं पाहिजे. या जगामध्ये सगळ्यात मोठा लसीकरणाचा एकदा नाही 2-2दा ड्राईव्ह. मैत्रिणी कोणी नातेवाईक परदेशात असतील, न्यूझीलंडमध्ये, अमेरिकेत, ऑस्ट्रेलियात त्या काळामध्ये काय परिस्थिती होती याची कृपा करून तुम्ही माहिती घ्या. माझे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशात 2-2दा लसीकरणाचे ड्राईव्ह झाले, अतिशय यशस्वी झाले. आणि कोरोना काळात मोदी सरकारने केलेल्या कामाचा आम्हाला अतिशय अभिमान आहे. आणि राहिला चर्चेचा प्रश्न, मला असं वाटतं हे संकल्पपत्र आपण लोकांपर्यंत पोहोचवा. निवडणुकीनंतर 4 नंतर मी जळगावचं माध्यम प्रभारी आहे. मी सतत पत्रकार परिषदेची साठी येतच राहील. त्यावेळेला ते आपण नक्की त्याच्यावर चर्चा. चव्हाण साहेब, शेतमालाच्या MSPच्या संदर्भात नेमकं काय असं आहे? शेतमालाचं आधारभूत किंमत जी आहे ती आपल्या सरकारच्या काळामध्ये वाढली. येत्या काळामध्ये म्हणजे या विषयावरती आमचे विषय कांद्याचा होता. या आपल्या सगळ्या परिसरामध्ये
ज्या पद्धतीनं केंद्र सरकारनं सक्षम पद्धतीनं खरेदी आरंभली ते पाहता आणि आणखी पुढच्या काळामध्ये MSP आमच्या संकल्पपत्रात आहे की आताही आम्ही वाढवलेच आणि यापुढेही आम्ही वाढवू. त्याचं कारण असं आहे की श्री अन्न मिलेटच्या बाबतीत माननीय मोदीजींनी जी जनजागृती केली आणि त्यानंतर सामान्य लोकांनी आपल्या आहारामध्ये म्हणजे आपलाही मूळचा आहार ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, नाचणी हाच होता. पण मधल्या काळामध्ये गव्हाचं आपल्या ताटावरती आक्रमण झालं, अतिक्रमण झालं, आपण सगळेच मान्य करतो. पण देशाच्या पंतप्रधानांनी ज्या वेळेला मिलेटच्या बाबतीमध्ये जनजागृती केली त्यावेळेला मिलेटची वाढलेली मागणी, वाढलेले दर हे सगळं पाहता येत्या काळामध्ये त्याची बाजारातली किंमत वाढेल आणि आधारभूत किंमत आम्ही ती वाढवून दिलेली आहे. ती येत्या काळामध्ये आम्ही आणखी वाढवणार आहोत. विशेषतः तेलबियांच्या बाबतीमध्ये हे पंतप्रधानांचं व्यक्तिगत स्वप्न आहे की हा देश खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झाला पाहिजे आणि आपोआप त्यामुळं केंद्र सरकारला ही आधारभूत किंमत येत्या काळामध्ये वाढवून द्यावीच लागणार आहे आणि आम्ही या संकल्पपत्रामध्ये तसं साहेब आश्वासन दिलं. शेवटचं वंदे भारत, वंदे मातरम वगैरे ट्रेन चालू केलेले आहेत. यामध्ये एसी, 3 टायर हे कोचेस मोठ्या प्रमाणात आहे. पण सर्वसामान्य नागरिक जो जनरल तिकीट घेऊन जातो त्या कोचेस एकदम कमी करण्यात आलेले आहेत. त्यामुळे जो प्रवास करतो ना त्याला दंड बसतो. प्रत्येक विभागात लाखो रुपयाचा फायदा रेल्वेला होतोय. सर खूप चांगली सूचना आहे, खूपच चांगली सूचना आहे. आपण ती येणाऱ्या काळामध्ये आपण मध्य रेल्वेला 13 कोटी रुपयाचा फायदा झालेला दंडाच्या रूपात. खूपच चांगली सूचना आहे तुमची. म्हणजे नम्रपणे त्या सूचनेचा मी स्वीकार करून आपण कमी करून द्यायचं असं ठरलं नाही अजिबात ठरलेलं नाहीये. एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्या विक्रमी कालावधीमध्ये संपूर्ण देशात सर एका मार्गावरती नाही आणि म्हणजे हे प्रश्नाला उत्तर द्यायचं म्हणून नाही तर म्हणजे त्याच्यामध्ये माझा सहभाग, काही गोष्टीमध्ये माझा सहभाग होता, तो मला तर इथे सांगता येणार नाही. पण इतक्या वेगानं ती रेल्वेनं ड्राईव्ह केली की मी खरोखर रेल्वेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करेल की त्यांनी अतिशय युद्ध पातळीवरती वेगानं काम करत सगळ्या वंदे भारत ट्रॅकवर आणल्या. तुमची सूचना ही खूप मोलाची आहे आणि ती नक्की आम्ही जनरल प्रवास करण्यामध्ये तुम्ही जनरल डब्यात बघितलं तर लोकांना किडा मुंग्यांसारखं बसावं लागतं. नाही, खरंच खूप चांगली सूचना आहे, आपण ती देऊ.